नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित जाधव तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की टीईटीच्या अभ्यासाची सुरुवात कशी करायची, कोणता बरोबर वेळ आहे जेव्हा तुम्ही टीईटीचा अभ्यासाची सुरुवात करू शकतात आणि बेस्ट स्टडी प्लॅन फॉर टीईटी 2026 ची टीईटी क्वालिफाय करण्याची असेल तर हा व्हिडिओ बघा. 100% तुम्ही जर या सर्व गोष्टी पालन केल्या तर तुम्ही टीटी एकाच प्रयत्नात क्वालिफाय करू शकतात. तत्पूर्वी माझं इंट्रोडक्शन मी तुम्हाला देतो. माझं नाव अभिजित जाधव असून माझं जे शिक्षण आहे ते आहे BSc BEd आणि MSc मॅथमॅटिक्स. त्या व्यतिरिक्त माझं जे बॅकग्राऊंड आहे हे BEd असल्यामुळे टीईटी CTT या दोन्ही परीक्षा मी क्वालिफाय आहे. टीईटीची 2024 ची जी परीक्षा होती ज्याच्यामध्ये मला 98 एवढे मार्क आले होते पेपर 2 ला आणि जुलैमध्ये जी CTT झाली होती त्याच्यामध्ये मी पेपर 2 जो आहे क्वालिफाय आहे CTTचा 100 मार्कांनी. त्यानंतर टेट मध्ये माझा जो स्कोर आहे TAIT टेट मध्ये 171 मार्क एवढा आहे. चला आता आपल्याला व्हिडिओची सुरुवात करायची आहे ज्याच्यामध्ये बघायचं आहे की टीईटी अभ्यासाची सुरुवात कशी करायची आणि बेस्ट स्टडी प्लॅन काय असेल टीईटी साठी. लगेच आपल्याला बघायचं आहे की सिलेबस डिकोडिंग आपल्याला सर्वात आधी करायचं आहे. आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या चॅनल वरती तुम्हाला जायचं आहे. प्रत्येक ज्या फॅकल्टी आहेत जसं की विजय शेळके सर झाले, त्यानंतर अमोल गाडेकर सर असतील, आपले बोबडे सर असतील, त्यानंतर अजित देव सर असतील, बाळासाहेब बोडके सर असतील, बाळकृष्ण डाके सर असतील, हे सर्व जे आहे, त्यानंतर आपले राजेश जाधव सर देखील असतील. या सर्वांचे जे व्हिडिओ आहे सिलेबस डिकोडिंगचे ते तुम्हाला बघायचं आहे. सिलेबस डिकोडिंग करून तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टच्या एक नोटबुक करायची आहे ज्याच्या पहिल्या पेजवरती तुमचा सिलेबस लिहिलेला असेल. आणि सिलेबस फक्त लिहून फायदा नाहीये, सिलेबस हा तुमचा तोंडपाठ असला पाहिजे. म्हणजे प्रत्येक विषयाचा टॉपिक आणि प्रत्येक टॉपिकचा सब टॉपिक हा जो आहे तुम्हाला तोंडपाठ असणं फार आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की टार्गेट बेस अभ्यासाची सवय लावायची आहे. आता टार्गेट बेस अभ्यास म्हणजे काय की मी आज टार्गेट ठेवलं आहे, मला आज बालमानसशास्त्राच्या सर्व उपपत्त्या ज्या आहे अध्यापनावर परिणाम करणारे घटक असतील हा टॉपिक क्लिअर करायचा आहे. मला सगळ्या उपपत्त्या क्लिअर करायच्या आहे. मग तुम्ही जोपर्यंत तो टॉपिक ती कन्सेप्ट तुमची क्लिअर होत नाही तोपर्यंत जागेवरनं उठायचं नाही. असं जेव्हा तुम्ही निश्चय करशान, असं जेव्हा तुम्ही टार्गेट ठेवशान तेव्हा तुमच्या अंगामध्ये डिसिप्लिन येईल आणि डिसिप्लिन फार महत्वाचा आहे. डिसिप्लिन जर तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये ठेवत नाहीये तर तुम्ही कुठे ना कुठे शेवटच्या एका घडीला कमी पडणार आहे. त्यामुळे स्टार्टिंग पासून डिसिप्लिन ठेवा अभ्यासामध्ये. त्यानंतर पुढची गोष्ट काय आहे की योग्य मार्गदर्शक पुस्तकांचा वापर करणे. आता योग्य मार्गदर्शक पुस्तके कोणकोणती आहे तर सर्वात पहिले सगळ्यात महत्वाचे असतात ते म्हणजे स्टेट बोर्डचे जे बुक्स आहेत ते. मग सगळ्यात पहिले आपल्याला रेफर करायचे आहे स्टेट बोर्ड चे पुस्तक, स्टेट बोर्डचे बुक्स. आता कोणते रेफर करायचे बरं का स्टेट बोर्डचे बुक्स तर सगळ्यात पहिले रेफर करा ज्यांना पेपर 1 द्यायचा आहे, पेपर 1 द्यायचा आहे त्यांनी रेफर करायचे आहे 1ली ते 8वी चे स्टेट बोर्डचे बुक. 1ली ते 8वी आणि ज्यांना द्यायचा आहे पेपर 2 त्यांनी रेफर करायचे आहे 1ली ते 10वी. एवढे तुम्हाला बुक्स जे आहे रेफर करायचे आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणतं बुक आहे, तुम्ही पर्सनली कोणतं बुक वापरलं होतं तर माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे तो म्हणजे टीईटी सक्सेस मास्टर नावाच्या बुकचा. आता टीईटी सक्सेस मास्टर नावाच्या बुक मध्ये असं काय भेटतं, टीईटी सक्सेस मास्टर नावाचं जे बुक आहे त्यामध्ये तुम्हाला भेटतात टॉपिक वाईज, यस सब्जेक्ट वाईज वेगवेगळे सेशन भेटतात आणि टॉपिक वाईज PYQ भेटतात. मग टॉपिक वाईज PYQ चा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला कळतं की परीक्षेला नेमके प्रश्न कोणत्या स्वरूपाचे येतात. नुसते प्रश्न वाचून फायदा नाहीये, परीक्षा प्रश्न विचारणार कसे आहे हेही आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे या बुक मधनं तुम्हाला सर्व गोष्टी मिळतात. आता या बुकची खासियत म्हणजे 2025 ची जी लेटेस्ट पेपर झालेला आहे तोही पेपर यामध्ये इन्क्लूड आहे. त्या व्यतिरिक्त टीईटी सक्सेस मास्टर मध्ये हिंदीचं ऍडिशन झालेलं आहे.
त्यामुळे जर तुमचा एक विषय हिंदी असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, तर सर्व विषयांचा तुम्हाला अभ्यास जो आहे याच्यातून करता येईल. PYQ कशा स्वरूपाचे आले होते याच्यातून तुम्हाला जाणून घेण्यास मदत होईल. आता मला सांगा, तुम्हाला जर स्टेट बोर्डचे सगळे बुक नको असतील, एवढे बुक कोण परचेस करणार? मग तुम्ही कशातून अभ्यास करायचा? अशा वेळी आपण अभ्यास करायचा टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 च्या बुकमधनं. टीईटी पेपर 1 अँड पेपर 2 चं सेपरेट बुक अवेलेबल आहे, जे तुम्ही परचेस करू शकतात, ज्याच्यातून एकाच बुक मधनं तुम्हाला सर्वच्या सर्व कंटेंट मिळणार आहे. चला, आता पुढची गोष्ट येते की सुरुवात करायची आहे, ती म्हणजे टीईटीच्या मॅरेथॉन 2025 पासून. आता टीईटीच्या ज्या 2024 ला मॅरेथॉन झाल्या होत्या इग्नाइट अकॅडमीमध्ये, त्यामध्ये माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा होता की जेव्हा शेळके सरांची मॅरेथॉन झाली होती मराठीची, मी ती मॅरेथॉन कंप्लीट केली होती, तर मला मराठीमध्ये 27 एवढा स्कोर आला होता. 30 पैकी 27 स्कोर आला होता एका मॅरेथॉन मधनं. का बरं हे पॉसिबल आहे? कारण की एका ठिकाणी तुमचा जास्तीत जास्त जो आहे सराव या ठिकाणी होत असतो. त्यामुळे काय करायचं आहे, प्रत्येक विषयाची जी मॅरेथॉन आहे, सगळ्या विषयाचा मी मॅरेथॉन केलता, ज्याचा मला 100% परीक्षेमध्ये फायदा झाला होता. म्हणून तुम्हाला शेळके सरांचं मराठी असेल, शेळके सरांचं बालमानसशास्त्र असेल, त्यानंतर बाळासाहेब बोडके सरांचं इंग्रजी असेल, त्यानंतर जे आहे गणिताचं बोबडे सरांचं लेक्चर असेल मॅरेथॉनचं, त्यानंतर अमोल गाडेकर सरांचं लेक्चर असेल SSTचं किंवा पर्यावरण अभ्यासाचं, राजेश जाधव सरांचं विज्ञानाचं लेक्चर असो, किंवा जे आहे आपले अजित देव सरांचं हिंदीचं लेक्चर असो, या सर्व गोष्टींचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. त्यामुळे जे लोक सगळ्यात एंडिंगला मॅरेथॉन करतात, तुम्हाला सुरुवात करायची आहे स्टार्टिंगला मॅरेथॉन करून. म्हणजे स्टार्टिंगला तुम्हाला डीप मध्ये सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, ज्या कन्सेप्ट मॅरेथॉन मध्ये नाही समजल्या, मग ते स्वयंमूल्यांकन करून त्या कन्सेप्ट अजून जास्त डीप मध्ये सर्च मारून त्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहे. चला, आता मॅरेथॉन करून झाल्या तुमच्या, मग पुढे काय करायचं? मग पुढे करायचं आहे कन्सेप्ट क्लिअर. मॅरेथॉन मधनं तुमच्या ज्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या नसतील, त्या कन्सेप्ट तुम्हाला YouTube व्हिडिओ असतील किंवा इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस असतील किंवा कोणत्याही वेनी तुम्ही त्या कन्सेप्ट क्लिअर करायच्या आहे. त्या कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे स्वमूल्यांकन करणे. आता स्वमूल्यांकन करणे म्हणजे काय? आत्मपरीक्षण करणे. आता आत्मपरीक्षण पण समजलं नाही. आत्मपरीक्षण म्हणजे आपण जेव्हा स्वतः काही गोष्टी शिकलेल्या आहेत, त्या आपण किती आत्मसात केल्या, किती गोष्टी आपल्याला समजल्या, हे जर जाणून घ्यायचं असेल, तर तेव्हा आपण स्वमूल्यांकन करतो. मग तुम्ही जर टीईटी मधला अध्यापन शास्त्र मधला एखादा घटक केला, जसं की मी केला अध्यापनावर परिणाम करणारे घटक, मग हा टॉपिक माझा क्लिअर झालेला आहे. या टॉपिकची मी टेस्ट सिरीज देणार. टेस्ट सिरीज देणार, 20 मार्काची टेस्ट सिरीज असेल. 20 पैकी मला किती मार्क पडताय? मला खूपच जास्त पडताय, म्हणजे माझी ती टेस्ट क्लिअर आहे, माझी ती कन्सेप्ट क्लिअर आहे. जर मला कुठे 15, 14, 13 असे मार्क पडताय, म्हणजे कोणता ना कोणता घटक मला तिथे समजलेला नाहीये. अशा वेळेस मला काय करायचं आहे, कन्सेप्ट क्लिअर करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर याच्यापेक्षा कमी पडताय, म्हणजे आपल्याला आत्मपरीक्षण करायची गरज आहे. कुठे ना कुठे आपली जी रणनीती आहे ही बदलायची गरज आहे. म्हणून काय करायचं आहे, स्वमूल्यांकन करणे, आत्मपरीक्षण करणे आपल्याला फार गरजेचं आहे. त्यानंतर असं वेळेचं व्यवस्थापन करणे. आता वेळेचं व्यवस्थापन 2 पद्धतीने असतं. एक म्हणजे परीक्षेत वेळेचं व्यवस्थापन आणि एक म्हणजे अभ्यासाचं व्यवस्थापन. मी तुम्हाला परीक्षेत वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं याची स्टार्टिंग पासून गाईड करणार आहे. आता ते कसं करायचं माहितीये का? सगळ्यात पहिली गोष्ट येते ते म्हणजे परीक्षेला वेळ किती आहे. परीक्षेला वेळ आहे आपला 2.5 तास. 2.5 तास म्हणजे 150 मिनिटं. आता 150 मिनिटामध्ये 150 प्रश्न सॉल्व्ह करणं सोपी गोष्ट आहे, काही एवढं अवघड नाहीये. परंतु आपला वेळ जातो तो म्हणजे OMR फिलिंगला. OMR म्हणजे काय, की आपल्याला जे आहे ऑफलाईन पेपर होतो, ज्या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाच्या पुढे आपल्याला गोल करावं लागतं आणि आपण हा टाइम जो आहे तो काउंट करत नाही. मग OMR 150 प्रश्नाला फिल करण्यासाठी कमीत कमी आपल्याला 10 ते 15 मिनिटं त्यामध्ये वाया जातात. त्यानंतर आपले 10-15 मिनिटं इतर कोणत्या गोष्टीमध्ये वाया जातात. म्हणून आपल्याला टाइम मॅनेजमेंट असं करायचं आहे, जरी आपल्याला 150 मिनिटं आहे, तरी आपला जो पेपर आहे 120 मिनिटात सोडवणं झाला पाहिजे. मग याच्यासाठी मी काय प्रयत्न केला पाहिजे? तर याच्यासाठी मी सगळ्यात आधी जी टॉपिक वाईज टेस्ट सिरीज सोडवणार आहे. टॉपिक वाईज टेस्ट सिरीज, यस, टॉपिक वाईज टेस्ट सिरीज माझी
कमीत कमी 15 ते 16 मिनिटात झाली पाहिजे. टॉपिक वाईज ज्याच्यामध्ये 20 प्रश्न असतात ते 15-16 मिनिटात झाले पाहिजे. सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज आहे. मग सब्जेक्ट वाईज जी टेस्ट आहे माझी, ही माझी झाली पाहिजे जवळपास 25 मिनिटामध्ये, ही माझी 16 मिनिटामध्ये आणि जी फुल लेंथ टेस्ट आहे, फुल लेंथ टेस्ट माझी झाली पाहिजे जवळपास 120 मिनिटामध्ये. अशा प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस जास्तीत जास्त जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करशाल, तेव्हा ही जी स्पीड आहे, ही तुम्ही अचीव करू शकतात. चालेल? ठीक आहे. आता एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नोट डाउन करून ठेवायच्या आहे. या सर्व गोष्टींवर तुम्हाला आतापासून प्रयत्न करायचा आहे. आपलं काय असतं माहितीये का, की जब प्यास लगे तब हम कुएं को खोदना शुरू शुरू कर देते. हमें वैसा नहीं करना है. तहान लागली नाही लागली म्हणजे आपले पेपरचे फॉर्म आले नाही आले काही घेणं देणं नाही. आतापासनं परीक्षेचा अभ्यास सुरू करा म्हणजे टाइमावर तुमच्यावर बर्डन येणार नाही. आता तेही जर तुम्ही टाइमावर सुरू केलं, 2 महिने भेटता आपल्याला, 2 महिन्यामध्ये सगळं करणं शक्य होत नाही. त्याच्यामुळे आतापासून सुरुवात करा कोणत्याही पेपरचा अभ्यास करण्यासाठी. टीईटीचा अभ्यास करण्यासाठी आतापासून सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. चालेल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच तुम्हाला ज्या आहे माझ्या टिप्स असणार होत्या. त्यानंतर जास्तीत जास्त टेस्ट सोडवा ही टिप तुम्हाला मी दिलेली आहे. आता टेस्टच्या बाबतीत अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छित आहो, की माझा जो टेटमध्ये 171 स्कोर येण्यामागचं रिझन होतं टेट. टेट मधला टीईटी टेस्ट सिरीज. येस, टेट मधल्या ज्या टेस्ट सिरीज सोडवायचो मी, त्याच्यामधनं मी जास्तीत जास्त काय करायचो, टाइम मॅनेजमेंट करायचो. जास्तीत जास्त लवकर पेपर सोडवण्याचा प्रयत्न करायचो. मग तुम्हालाही आता तेच करायचे आहे. ती स्ट्रॅटेजी बेस्ट आहे. सिलेबस डिकोडिंग सगळ्यात आधी, त्यानंतर मॅरेथॉन बघायच्या. मॅरेथॉन बघणं झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, टेस्ट सोडवायचे आहे. ज्या कन्सेप्ट क्लिअर नसतील त्या कन्सेप्ट क्लिअर करणं चालू करा, जेणेकरून तुम्ही योग्य अशा वेनी टीईटीचा अभ्यास करू शकतात आणि एकाच प्रयत्नामध्ये टीईटी ओपन मधनं क्वालिफाय करू शकतात. चालेल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मी तुम्हाला टिप्स देऊ इच्छित होतो. चला, त्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट आहे. जर तुम्हाला टीईटी 2026 साठी तयारी करता आहे, तर तुम्हाला जर बॅच पाहिजे असेल तर रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे, जी इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या सर्व गोष्टी मी तुम्हाला ज्या सांगितल्या त्या एकाच ठिकाणी जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही एकतर रेकॉर्डेड बॅच परचेस करू शकतात किंवा लाईव्ह बॅचही तुम्ही परचेस करू शकतात, ज्याच्यामध्ये टेस्ट सिरीजही इन्क्लूड आहे, ज्याच्यामध्ये नोट्सही इन्क्लूड आहे, ज्याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चरही इन्क्लूड असणार आहे. त्या व्यतिरिक्त जे तुम्हाला बुक्स मी सांगितलं होतं, ज्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट जे बुक आहे ते म्हणजे टीईटी सक्सेस मास्टर. यस, सगळ्यांकडे असलंच पाहिजे असं माझं पर्सनल मत आहे. याचा तुम्हाला 100% फायदा होतो. त्यानंतर पेपर 1चं एकच बुक पाहिजे असेल ते तुम्ही परचेस करू शकतात. पेपर 2चं सेपरेट बुक परचेस करू शकतात व बालमानसशास्त्रचंही जे बुक आहे ते तुम्ही सेपरेटली परचेस करू शकतात किंवा या सर्व गोष्टींचा कॉम्बो तुम्हाला परचेस करता येईल इग्नाइट अकॅडमीच्या चॅनलवरतून. चालेल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगणं फार इम्पॉर्टंट होतं. मिळूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. मिळूया आता नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.